हो घ्या की घ्या अजून कडलं. हा बस 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 मेकला बांधतेला. हा बस झालं का. हॅलो 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 रानात आहे रानात. हो आलो. काटा निघत नाही लोक लांबू कवायचा आपण पलीकडे जिल्हा सोडून म्हणजे तिकडे जायचं मारा दोन धावून मागेही करून हा करायचं नाही जरा अजून ओढून धर बाबा. यशनी नाही का दसरा हे नाही यशनीला कुठला अरे अरे उभा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा सुने दररोजच्या नव्या बाजून यशनीला का तू धरूनच थांब. बौद्धन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा. आता सध्या अशोक पिसाळ यांच्या घरी आलो आहोत आपण. गोट्यावर आलो आहोत त्यांच्या. तर ते सांगणारी माहिती त्यांच्याकडे दोन घरची वासरं आहेत. त्यांच्याकडून माहिती घेऊ. नमस्कार. नमस्कार. मी नितीन बाळासाहेब पिसाळ बावधन. ही जी आता तुम्ही बैल पाहताय ती बैल मी घरच्याच गायची दोन्ही तयार केलेली. ते बावधनच्या बगाड यात्रेसाठीच आपण त्यांचा सांभाळ केलेला आहे. आतापर्यंत आमच्या आजोबा कैलासवासी लक्ष्मण खाशाबा पिसाळ, धनसिंग खाशाबा पिसाळ, बबन खाशाजी ही गाय आपण कोरेगाव तालुका वर्धनगड इथून खरेदी केलेली होती. आणि योगायोगानं या गाईला तिन्हीच्या तिन्ही खोंडच झालेली आहेत. दोन्ही खोंड मी आज सांभाळले. सर्वजण आम्ही भावकीतली माणसं एकत्र बैल झुपत असतो. आणि त्याच्यात मला आत्ता नवीन पुन्हा एकदा संपूर्ण भावकीनं मला बैल झुपण्याचा मान दिलेला आहे. त्याच्यासाठी मी हे संगोपन स्वीकार करत आहे. बरं आता आपली गाय कुठून आणली होती? ही गाय मी कोरेगाव तालुका वर्धनगड रामोसवाडी दिलीप बुधावले यांच्याकडून मी गाय आणलेली होती. आणि ह्या गायीला आतापर्यंत तिन्ही बैलच झालेली आहेत. आणि गायीचाही मी सांभाळ चांगल्या पद्धतीने केलेला आहे. मला खिलारची आवड आहे म्हणून मी खिलार. आता ही बैलाचं संगोपन करताना तुम्हाला आता घ्यायला लागलेली कसरत म्हणजे हा त्रास वासरं सांभाळायला चुकायचं नाही. तर त्यासाठी आता तुम्ही शिकवताना काय काय प्रयत्न करता किंवा कशा पद्धतीने शिकवल्यात? आता बैल चालू आहेत ही आपली दोन्ही बैल चालू आहेत. आता दोन्ही गाडीला झुपतो, नांगरालाही झुपतो, बाकीच्या शेती कामालाही झुपलेली. बरं मग आता ही सर्व तुम्ही कोण कोण करता हे बैलांचं खाया पाया? त्या बैलांचं संगोपन मी, माझे वडील, मुलगा, भाऊ आम्ही सर्वजण मिळून संगोपन करत असतो. बरं मग आता ही अंडीले काळजी घेतली पाहिजे. मार्केट दोन्ही दिसते मला आतापर्यंत तरी अजून आम्हाला यांनी कधी मारलेलं नाहीये. घरचं असल्यामुळं कधीही मारलेलं नाही. घरच्या गायची त्याच्यामुळे मारलेलं नाहीये. बरं आता पहिल्यापासून तुम्ही पहिला व्यवसाय तुम्ही काय करत? माझा मूळचा व्यवसाय मी ज्यावेळेस आमचा तसा घराचा व्यवसाय म्हणलं तर हॉटेलच होतं. बरं त्यानंतर मी स्वतः गाडी धंद्यात उतरलो. माझ्याकडे दोन्ही ट्रक व्यवसाय मी करत होतो. अख्ख्या भारत देशातून मी फिरलेलो आहे. बरं मग आता अचानकच इकडं वळला हे काय बरेच वर्षाचा कालखंड गेलाय. बैल तुमच्या वडिलांना किंवा आजोबांना पाळले असते त्याच्यामध्ये आता बरंच अंतर गेलं ना. अचानक इकडं तुम्ही घरची बैल तयार केली आणि आता ह्या वर्षी 2 वर्षाला कोण तुम्ही बगाडामध्ये धरताय? आता मधल्या काळात खिलार त्याची आवड लोकांच्या मध्ये कमी झालेली होती. कमी होत असताना माझ्या मनामध्ये असं आलं
आपण खिलार तर वाढवावीच, त्याचबरोबर माझं गाव, बगाडे यात्रा, भावकी यांचा सन्मान वाढावा म्हणून मी हे संगोपन स्वीकारलेलं आहे. मग आता तुम्ही गाडी व्यवसायात आहे का नाही? आता तरी सध्या मी गाडी व्यवसायात थांबलेलो आहे घरी. आता मी याचं संगोपनच करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता गाय आपली काय कुठे गाय काय? गाय आता आतमध्ये आहे आता. होय. आतमध्ये मग आता बाहेर ती बांधली. किती महिन्याची काय गाभण आहे काय? आता ती 8.5 महिन्याची गाभण आहे. आता बी खोंड होण्याची दाट शक्यता आहे. वळू बिळू कुठला दाखवलेला काय त्याला? मी वळू नाही, पण सिमेंट भरलेलं होतं. पठाण, इम्रान पठाण. आता सध्या बैलांना काय खुराक चालू आहे? आता सध्या बैलांना वैरण तर आहेच, त्याचबरोबर बाकीचा विकत आणलेला रतीब आहे. ह्याला खुराक म्हणलं तर पेंड आहे, सुग्रास आहे, बैलांचा सुग्रास आहे. त्याचबरोबर मी बाकीचंही घरात असणारं सोयाबीनचा बी काय मिक्स बारडा, मका असं देत असतो मी त्यांना. आता ह्याचं वय काय साधारण? त्याचं वय 4 वर्ष. 4 वर्ष वय जुळलाय दाताला कसं काय? आता जुळलेला आहे. मी आता एवढ्या थंडीत बघणार आहे, जर त्रास दिला किंवा काय वाटलं तर आता बडवण्याची, तो आता वयात आलेला आहे, त्याला आता बडवण्याचं म्हणजे वय काय साधारण? त्याचं वय 1 वर्ष. 1 वर्षाचं. 1 वर्षाचं. आता ह्याच्याबरोबर दोन्ही झुकताय गाडीला? हो, दोन्ही चालू आहेत आता गाडीला. चिकडीला त्याला मी झुकतो, लहान असल्यामुळे त्याला बाकीच्या शेती कामात मी लावलेलं नाही. आता तो साधारण किती वर्षाचा आहे? आता वर्षानंतर गाय गाभणी आपण आत्ता गाय गाभण आहे. आता गाभण आहे, तिला आत्ताही खोंड होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यात. मुरकी बुरकी चांगली घाला, परत उराव बिराव बसेल काका एकटा असताना. त्याला मुरकी चांगली घाला. ह्याला हो धावणारच की. त्या एक झाडाला बांधा, इकडे एक तोंड करून बांधाच. इकडे पुढे सरळ उभा राहा. उभा कर की त्याला वर, असं मान हिस्टरी म्हणजे उभा राहा. आता किती महिना चालू आहे? 7वा. दिवस जात